दिवस बिघडायला लागले, बॅलन्स जायला लागला. जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला. आज पुण्यामध्ये महाविकास आघाडीसह महायुतीचे जोरदार शक्तीप्रदर्शन पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळे, पुण्याचे रवींद्र धंगेकर तसेच अमोल कोल्हे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल केल्यानंतर पुण्यामध्ये महाविकास आघाडीची विराट सभा झाली. या सभेत बोलताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली, त्यामुळे महायुतीमध्ये उमेदवार ठरवताना कोणता विचार नाही. उमेदवार बदलला जातोय. काही उमेदवार आज ठरलेत, अनेक ठिकाणी उमेदवार नाही. त्यामुळे या देशाची व्यवस्था बदलायची असेल तर आपले जनतेचे राज्य पुन्हा आणावेच लागेल, असं जयंत पाटील. कोल्हेंची लोकसभेतली भाषणं काढून बघा. देशातल्या सर्व प्रश्नांच्या विषयी बोलणारा आमचा उमेदवार आहे. या देशातल्या संसदेमध्ये संसद रत्न त्यांना मिळालं, आमच्या सुप्रियाताईंना मिळालं. तर संसद रत्न हा पुरस्कार हा किती कमी महत्वाचा आहे हे सांगण्यात आमच्या विरोधकांची ताकद जायला लागली. संसदेत कधी गेले नाहीत, त्यांनी संसद रत्नाची पण मापं काढणं हे त्यांना शोभत नाही. हे आपल्या सगळ्यांच्या वतीनं माझी त्यांना विनंती आहे. आता काय आहे, अलीकडं बॅलन्स जायला लागलाय. जसं दिवस बिघडायला लागलेत, समोरचा प्रतिसाद दिसायला लागलाय, परंतु त्यामुळं आता अगदी द्रौपदीपर्यंत आम्ही पोचायला लागलोय. यावेळी म्हणाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.